मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असंच ट्रेंडिंग व्हिडिओ लिंकचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲपमध्ये बनवलेला आहे. जर तुमच्याकडे CapCut Pro ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यानंतर तिथे पिन केलेला मेसेज असेल त्या पिन केलेल्या मेसेजवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तिथे CapCut Proची लिंक आहे, तिथून CapCut Pro ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर त्याला एक VPN कनेक्ट करून आपला जो CapCut ॲप आहे तो ओपन करायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं आहे. टॅप केला झाल्यानंतर आपल्याला जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला असेल त्या व्हिडिओला इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून इथून जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर ते इथं कोपऱ्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथे थोडंसं पुढं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर अशा प्रकारे ते बिट टू येईल. त्यानंतर त्या लेअरवरती टॅप करायचं आहे आणि इथून जे आहे ते आपल्याला ही लेअर स्प्लिट करून घ्यायची आहे. त्यानंतर असंच पुढं थोडंसं जायचं आहे. त्यानंतर पुन्हा स्प्लिट करायचं आहे पुन्हा बीट 4वरती जाऊन अशा प्रकारे पूर्ण कटआउट तुम्हाला जे आहे ते मित्रांनो करून घ्यायचे आहेत बीटनुसार. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते त्या लेअरवरती टॅप करायचं आहे बीटच्या. त्यानंतर इकडे स्क्रोल करून आपल्याला जे रिप्लेसवरती टॅप करायचं आहे. रिप्लेसवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथून फोटो जो आहे तो अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर आता इथे बेसिकवरती जाऊन जे आहे ते तुम्हाला तुमच्या फोटोची साईज असेल त्या अशा प्रकारे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. साईज सिलेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते कटआउटनुसार सर्व इमेज ॲड करायचं आहे. त्यानंतर ते ॲड ऑडिओवरती जायचं आहे. ॲड ऑडिओवरती गेल्यानंतर ते जे आहे ते एक्स्ट्रावरती जायचं आहे. आणि मी जो तुम्हाला बीटचा व्हिडिओ दिलेला आहे त्याला जे सॉन्ग असेल त्या सॉन्गला अशा प्रकारे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व इफेक्ट फोटोला लावल्यानंतर आता आपल्याला जे मित्रांनो मी सांगतो तशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहे ते ॲड सेट करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती टॅप करायचं आहे. टॅप झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे फोटो झूम आउट करण्यासाठी त्या ऑप्शनवरती जायचं आहे. तिथून एक क्लिप ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा इथे एक लास्ट लिहून अजून एक पिन ॲड करायची आहे. त्यानंतर फर्स्ट पिनला येऊन आपल्याला जे आहे ते बेसिकवरती जायचं आहे. ते साईज जे असेल ते मित्रांनो फोटोची साईज थोडीशी वाढवायची आहे आणि शेवटला जे आहे ते एवढीच फोटोची साईज ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर फिल्टरवरती यायचं आहे. फिल्टरवरती आल्यानंतर इथे ॲडजस्टवरती जायचं आहे आणि इथून जे आहे हे सॅच्युरेशन पूर्ण 0 करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सॅच्युरेशन 0 केल्यानंतर इथे पुन्हा फिल्टरवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते बेर्लिन हा जो इफेक्ट असेल तुम्हाला इथे लॅपमध्ये भेटून जाईल. त्यानंतर त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ असेल ते पूर्ण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता हा जो आपल्याला सॅच्युरेशन आणि बेर्लिनचा इफेक्ट आहे तो आपल्याला इथे एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट आहे ना तो अशा प्रकारे ते द्यायचा आहे. त्यासाठी इथे थोडंसं झूम करायचं आहे. झूम झाल्यानंतर पुन्हा इथे फोटोवरती टॅप करायचं आहे. टॅप झाल्यानंतर स्क्रोल करून फिल्टरवरती यायचं आहे. पुन्हा तीच बेर्लिन हा इफेक्ट सेट करून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि सॅच्युरेशन 0 करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पुढे एक फोटो सोडून पुन्हा एक इफेक्ट हा जो ॲड करायचा आहे. पुन्हा एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट सेट करायचा आहे. मित्रांनो, इफेक्ट सेट झाल्यानंतर आता इथे जे आहे ते ह्याला ॲनिमेशन देण्यासाठी पुन्हा आपल्याला फोटोवरती टॅप करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथे रॉक वर्टिकल हा जो इफेक्ट आहे तो पूर्ण इथे सर्व फोटोंना जे आहे ते अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे आहे. त्याची लेंथ जी आहे ती 0.5 सेकंद अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर इथून डन करायचा आहे. आता पुढच्या इफेक्टला जे आहे ते ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती गेल्यानंतर इथे थोडंसं लोड घेईल. त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुल आउट हा जो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ पूर्ण हायसच ठेवायची आहे. पुन्हा डन करून आता आपल्याला जे आहे ते फोटोवरती टॅप करायचं आहे. पुन्हा एक कीफ्रेम ॲड करायची आहे. कीफ्रेम ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला लास्टला एक कीफ्रेम ॲड करायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते बेसिकवरती यायचं आहे. बेसिकवरती आल्यानंतर एक्स ॲक्सिस हा जो पहिला असेल त्याला -98 करायचं आहे स्टार्टिंगला. पुन्हा एंडिंगला येऊन पुन्हा ह्याला 0 करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने केल्यानंतर इथे डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे आणि पुल इन हा इफेक्ट जो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते
फोटोवरती टॅप करायचं आहे, की फ्रेम एक ॲड करायचे. पुन्हा एक शेवटला एक की फ्रेम ॲड करायचे. की फ्रेम ॲड झाल्यानंतर पुन्हा बेसिकवरती जायचं आहे. बेसिकवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते +97 करून घ्यायचं आहे एक्स ॲक्सेसवरतीच. पुन्हा स्टार्टिंग लावून ह्याला जे आहे ते 0 करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा डन करायचं आहे मित्रांनो. डन झाल्यानंतर पुन्हा इथे ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे. पुन्हा इथे पुल आउट हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जे आहे ते आपल्याला शेवटला 0 नाही करायचं, थोडंसं आपल्याला जे आहे ते शेवटला 48 करून घ्यायचं आहे. त्यानंतर डन करून पुन्हा फोटोवरती टॅप करायचं आहे बेसिकवरती जाऊन. त्याआधी मित्रांनो की फ्रेम ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर -100 करायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला जे आहे ते 0 करून घ्यायचे आहे. त्यानंतर डन करून आता आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी इथे फोटोवरती टॅप करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डन करून तर आपल्याला पुढच्या फोटोपाशी जायचं आहे. पुढच्या फोटोकडे गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे ते रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट ॲड करून ह्याची जी लेंथ असेल ती 0.8 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर मित्रांनो इथे थोडंसं पुढे यायचं आहे. पुढं आल्यानंतर पुढच्या फोटोला टॅप करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथून जे येतं आपल्याला रॉक वर्टिकल हा इफेक्ट सेट करून हे जे लेंथ असेल ते 0.5 सेकंद ठेवायचे आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला जे आहे ते आपल्याला इथे थोडंसं स्क्रोल करून शेक 3 हा इफेक्ट देऊन ह्याची लेंथ जी असेल ते 0.7 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा इथे डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथे पुन्हा फोटोवरती टॅप करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची लेंथ हाय ठेवून ह्याला डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला जे आहे ते आपल्याला रॉक वर्टिकल हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर डन करून आपल्याला पुन्हा स्टार्टिंग द्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला इथे 10 सेकंदपाशी येऊन हा आपल्याला फर्स्ट ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. तसेच ट्रान्झॅक्शनवरती जाऊन पुल आउट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा डन करून पुढच्या फोटोला पण सुद्धा आपल्याला पुल इन हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते हा फोटो सोडून पुन्हा 14 सेकंदवर येऊन ह्या ट्रान्झॅक्शनला जे आहे ते आपल्याला पुल आउट हा इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. इफेक्ट सेट झाल्यानंतर ट्रान्झॅक्शनचे पुन्हा आपल्याला इथे इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन आपल्याला जे आहे ते थोडंसं लोड घेईल. त्यानंतर आपल्याला हे जे आहे हेक्सागोनल हा जो इफेक्ट आहे तो ते ॲडजस्टवर सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हेक्सागोनल स्पॉट हा इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याची लेंथ आहे ती पूर्ण फोटो एवढीच ठेवून घ्यायची आहे. लेंथ ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते आता ह्या फोटोची मी तुम्हाला लेंथ सांगतो ते ॲडजस्टवरती जाऊन तर ह्याला जे आहे ते आपल्याला स्पीड ह्याची 34 ठेवून घ्यायची आहे. आणि मित्रांनो ह्याची इंटेन्सिटी आहे ते मित्रांनो 74 ठेवून घ्यायची. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढं जायचं आहे. थोडंसं पुढं गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथे 6 सेकंदवरती येऊन पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचे आहे. इफेक्ट्सवरती आल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे स्क्रोल करून नाईट क्लब ह्या कॅटेगरीत जायचं आहे. गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर आता थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. नाहीतर मित्रांनो आपल्याला जे आहे ते सर्चवरती टॅप करून हे आपल्याला जे आहे ते इथे शेक सर्च करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्च झाल्यानंतर आता आपल्याला जो आहे ते हा इफेक्ट इथे येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो सर्च केलं येणं झालं आहे ते आपल्याला जे आहे ते भेटून जाईल शेक इफेक्ट. मित्रांनो सॉरी शेक इफेक्ट नाही घ्यायचा आपल्याला इथे ब्लॅक फ्लॅश हा इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. इथे थोडंसं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला खाली ब्लॅक फ्लॅश हा इफेक्ट आहे तो भेटून जाईल. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर तर ह्याची जी लेंथ आहे ते मित्रांनो फोटो एवढंच ठेवून घ्यायचे आहे. ठेवल्यानंतर ह्याला जे आहे ते ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ह्याची स्पीड जी आहे ते पूर्ण 100 करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी झाल्यानंतर ह्याला पुढच्या फोटोला सुद्धा हाच इफेक्ट देऊन द्यायचा आहे.
मित्रांनो फोटो ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो ब्लॅक फ्लॅश ॲड झाल्यानंतर आता पुढे आपल्याला जे यायचे आहे ॲड आल्यानंतर इथे बॉडी इफेक्ट्सवरती जायचं आहे. बॉडी इफेक्ट्सवरती गेल्यानंतर इथे थोडंसं लोड घेईल. त्यानंतर आपल्याला जे आहे ते स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. ते खाली स्क्रोल केल्यानंतर इथे 9 टाईल्स हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला भेटून जाईल. त्यानंतर ह्याला जे आहे ते पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर ह्याची लेन जे आहे ते फोटो एवढेच ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर आता ह्याची जी सेटिंग आहे ती तुम्हाला सांगतो मित्रांनो. ॲडजस्टवरती जाऊन जायचं आहे. त्यानंतर ह्याची स्पीड पूर्ण ठेवायची आहे आणि साईज जी असेल तुम्हाला तुमचे पाहिजे एवढी ठेवू शकता मित्रांनो. त्यानंतर इथं डन करायचं आहे. डन झाल्यानंतर तर आपल्याला जे आहे ते इथे थोडंसं मित्रांनो इथे पुढे यायचं आहे फोटोच्या एकदम थोडंसं. आणि त्यानंतर पुन्हा इथे बॉडी इफेक्ट्सवरती जायचं आहे. गेल्यानंतर त्याच कॅटेगरीत मित्रांनो इथे एंजल विंग्स हा जो इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर ह्याला डन करायचं आहे. डन झाल्यानंतर ह्याचीसुद्धा लेन्स जी आहे ती पूर्ण मित्रांनो फोटो एवढंच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो ह्याची जी सेटिंग असेल ती मी तुम्हाला मित्रांनो दाखवून देतो. इथे ह्याची जे वर्टिकल असेल ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचं आहे. वर्टिकल म्हणजे इथे तुम्ही बारीक मोठं करू शकता मित्रांनो. मी तो 50 ठेवून घेतो. तर मित्रांनो ते ह्याची साईज जी असेल ते 50 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे पुढं यायचं आहे. पुढं आल्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं फोटोच्या पुढे येऊन इथे बॉडी इफेक्ट्सवरती जायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला मित्रांनो इथे एन्व्हलपिंग लाईट हा जो इफेक्ट आहे ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर एन्व्हलपिंग लाईट्स. त्यानंतर इथे ह्याची जी लेंथ असेल ते फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून जे आहे ते ह्या मित्रांनो ह्याचे सेटिंग असेल ते तुम्हाला मी दाखवून देतो. त्यानंतर आता ह्याचे वर्टिकल असेल ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचं आहे. साईजसुद्धा तुमच्या फोटोनुसार ठेवायची आहे. आणि ते ह्याची स्पीड जी असेल ती 36 ते 40 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो थोडं पुढं यायचं आहे. पुढं आल्यानंतर आता आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता इथं खाली स्क्रोल करायचं आहे पूर्ण मित्रांनो. इथं डेव्हिल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर ह्याला जे आहे ते मित्रांनो अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. ह्याला काहीसुद्धा करायचं नाही मित्रांनो. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला इथे पुढच्या फोटोवरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती आल्यानंतर आपल्याला जे आहे ते स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर आता आपल्याला इथे स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते मिरर 3 लेयर्स हा जो इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याची जी लेंथ असेल ते मित्रांनो फोटो एवढीच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता ह्याला जे आहे ते ॲडजस्टवरती जायचं आहे. फिल्टर पूर्ण 0 करून घ्यायचं आहे. ह्याचे वर्टिकल असेल ते तुम्ही तुमच्या फोटोला जे आहे तिथून अशा प्रकारे सेट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ते ॲड झाल्यानंतर आता इथून जे आहे ते आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं आहे. आल्यानंतर आता आपल्याला ट्रेंडिंगमध्ये जे आहे ना तो आपल्याला इफेक्ट भेटून जाईल स्प्लिट फ्लिकर. अशा प्रकारे ते स्टार्टिंगला आहे मित्रांनो. त्यानंतर ह्या इफेक्टला ॲड झाल्यानंतर आता ह्याला जे आहे ते ह्या मित्रांनो ह्याची सेटिंग मी तुम्हाला दाखवून देतो. अशा प्रकारे ते ॲडजस्टवरती जायचं आहे. त्यानंतर ह्याची स्पीड जी असेल ती मित्रांनो 43 ठेवायची आहे. स्पीड 43 ठेवल्यानंतर ह्याचे जे स्ट्रिकर्स असतील 15 ते 16 ठेवायचे आहेत. त्यानंतर ह्याचा ग्लो असेल मित्रांनो 20-21 ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण झालेला आहे. आता फक्त आपल्याला जे आहे ते पुन्हा इथे ओव्हरलेवरती टॅप करायचं आहे. ॲड ओव्हरले करून मी जो तुम्हाला खाली किंग बॉयचा जो इमोजी दिलेला आहे त्याला इथे अशा प्रकारे ॲड करायचं आहे. ॲड सिलेक्ट करून आता इथून जे आहे ते कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते बेसिकवरती जायचं आहे. बेसिकवरती गेल्यानंतर ह्याला जे आहे ते वाय ॲक्सिसला जे असेल ते -360 ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते -360 ठेवून घेतो मित्रांनो मी. ठेवल्यानंतर आता स्केलवरती जायचं आहे. स्केल जे असेल साईज मित्रांनो हे ना आपल्याला 35 ठेवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ते 35 ठेवल्यानंतर डन करायचं आहे. हे जे लेन्थ जे आहे ते पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत ठेवून घ्यायची आहे.
अशा प्रकारे ते ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे शेअरवरती टॅप करून आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरी तुमच्या सेव्ह करून घ्यायचा आहे ते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.